आम्ही आमचे प्राण आणि शरीर अर्पण केले आहे मित्रांनो. आता हा देश तुमच्या हवाली आहे मित्रांनो. तो शनिवारचा दिवस होता. तारीख होती 8 मे आणि वर्ष होते 1915. त्या दिवशी दिल्लीत धुळीचे वादळ वाहत होते. उष्ण वाऱ्याच्या लाटा जणू शरीरातील पाण्याचा थेंब न थेंब शोषून घेण्यास आतुर होत्या. पण याशिवाय याच दिल्लीत आणखी काहीतरी घडत होते. जुन्या दिल्लीतील बहादूर शाह जफर रोडवर दिल्ली गेटच्या पुढे असलेल्या सध्याच्या खुनी दरवाजाजवळ, जिथे आज मौलाना आझाद मेडिकल कॉलेज आहे, तिथे एक फाशीघर होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेड्या झालेल्या क्रांतिकारकांना तिथे फाशी दिली जात असे. त्या दिवशीही मास्टर अमीरचंद, मास्टर अवध बिहारी आणि भाई बालमुकुंद यांना फाशी देण्याची तयारी सुरू होती. पण त्या तिन्ही क्रांतिकारकांपैकी कोणाच्याही चेहऱ्यावर भीतीची एकही रेषा नव्हती. उलट डोळ्यात देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न होते. त्या डोळ्यात जे थोड्याच वेळात कायमचे मिटणार होते. नमस्ते, मी आहे हरप्रीत कौर. कोण होते हे क्रांतिकारी आणि त्यांच्यापैकी एक भाई बालमुकुंद कोण होते, ज्यांच्या फाशीमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती? शतशत नमनच्या आमच्या या भागात पहा ती कथा, जिने भगतसिंगांसारखे हजारो क्रांतिकारी घडवले होते. 23 सप्टेंबर, वर्ष होते 1912. दिल्ली देशाची राजधानी होऊन जेमतेम 1 वर्ष पूर्ण झाले होते. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग दिल्लीत आले होते आणि त्या दिवशी त्यांची स्वारी चांदनी चौकातील शीशगंज गुरुद्वारापासून काही अंतरावर असलेल्या धुलियावाले कटराजवळून जात असतानाच 2 बॉम्बस्फोट झाले. मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. बॉम्ब कोणी फेकले हे समजू शकले नाही. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगचे काय झाले आणि त्यांच्या मृत्यूने इंग्लंडचा राजा जॉर्ज 5वा याला कोणता संदेश द्यायचा होता? थोडा वेळ या घटनेला इथेच विराम देऊन आपण त्या काळातील हिंदुस्थानात जाऊया, जेव्हा पाकिस्तान निर्माण झाला नव्हता. वर्ष होते 1889. झेलम जिल्ह्यातील करियाला गावात भाई मथुरादास यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव बालमुकुंद ठेवण्यात आले. ज्या कुळात भाई बालमुकुंद यांचा जन्म झाला, तिथे आपल्या तत्वांसाठी प्राण अर्पण करण्याची परंपरा खूप जुनी होती. याच कुळात भाई मतीदास झाले, जे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्यासोबत चांदणी चौकात शहीद झाले होते. भाई मतीदास हे गुरूंचे खूप लाडके होते. त्यांनी आपल्या मुखाने खूप प्रेमाने रामराम बोलले. त्यांना लाकडाच्या 2 ओंडक्यांमध्ये ठेवून करवतीने कापले गेले होते. या बलिदानामुळे गुरु गोविंद सिंगजी यांनी या कुळातील लोकांना भाई ही पदवी दिली होती. याच त्याग आणि तपस्येने उजळलेल्या कुळात भाई बालमुकुंद यांचा जन्म झाला होता. ही कथा फक्त एवढीच नाही. बालमुकुंद यांना एक चुलत भाऊही होते, भाई परमानंद, जे त्यांच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे होते आणि जे गदर आंदोलनाचे संस्थापक सदस्य होते. म्हणजेच बालमुकुंद यांचा जन्मच एका क्रांतिकारी कुटुंबात झाला होता. भाई परमानंद आणि ते दोघेही गावातील इतर मुलांपेक्षा वेगळे होते. अभ्यासात रस, त्यांना खेळात रस होता, त्यामुळे ते खेळातही सर्वात पुढे असायचे. गावाजवळ एक ओढा होता. पावसाळ्यात या ओढ्याला नदीचं स्वरूप यायचे आणि तो ओलांडणे हे केवळ कुशल पोहणारेच काम असायचे. त्याच ओढ्याच्या काठी तपसीराम नावाचे एक साधू राहायचे, जे सामान्य साधूंपेक्षा वेगळे होते. तसे तर तपसीराम सुद्धा एका चांगल्या जमीनदार घराण्यातील होते, पण ते त्याच ओढ्याच्या काठी एका गुहेत राहायचे. महर्षी दयानंद सरस्वतीजींच्या विचारांनी प्रभावित झालेले हे साधू गावात जेव्हा कधी भांडण व्हायचे, तेव्हा ते लगेच तिथे पोहोचायचे आणि न्यायाच्या बाजूने बोलायचे. यामुळे ते महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. महाराज इंग्रजी राजवटीच्या विरोधात होते. त्यांनी एक आखाडा उघडला होता, जिथे शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी व्यायाम आणि खेळांचा रीतसर सराव चालायचा. इंग्रजी राजवटीविरुद्धची भावना मनात होतीच. थोडे मोठे झाल्यावर ते लाहोरच्या DAV कॉलेजमध्ये शिकायला गेले. महर्षी दयानंद सरस्वतीजी आणि आर्य समाजाच्या स्वातंत्र्य चळवळीने प्रभावित झालेले तिथे मोठ्या संख्येने विद्यार्थी होते. आधीपासूनच उपस्थित होते. भाई बालमुकुंद यांनीही याच लाहोरच्या DAV कॉलेजमधनं पदवी पूर्ण केली आणि त्यानंतर शिक्षक होण्याच्या उद्देशाने त्यांनी BTCची परीक्षाही उत्तीर्ण केली. 1910च्या BTC उत्तीर्ण परीक्षार्थींमध्ये त्यांचा क्रमांक 3रा होता. भाई परमानंद यांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. भाई बालमुकुंद यांच्यावरही याचा खोलवर परिणाम झाला होता.
हा प्रभाव अधिक गडद होण्याची संधी तेव्हा मिळाली जेव्हा भाई बालमुकुंद यांची भेट आर्य समाजाचे 3 शिपाई मास्टर अमीरचंद, लाला हरदयाल आणि रासबिहारी बोस यांच्याशी झाली आणि ते क्रांतिकारी बनले. त्या काळात भाई बालमुकुंद यांना नोकरी मिळाली होती, पण स्वातंत्र्याच्या ध्यासाने झपाटल्यामुळे त्यांनी नोकरीचा त्याग केला, राजीनामा दिला. तेव्हा त्यांचे मोठे भाऊ जयरामदास यांना काळजी वाटली आणि त्यांनी बालमुकुंद यांचा विवाह रामरखी नावाच्या एका सुंदर आणि सुशील मुलीशी लावून दिला. विवाह झाल्यावरही भाई बालमुकुंद यांचे मन क्रांतीपासून विचलित झाले नाही. उलट अवध बिहारी आणि भाई बालमुकुंद यांनी क्रांतिकारी साहित्य जोमाने तयार केले आणि सर्वत्र वाटू लागले. सोबतच ते बॉम्ब बनवण्याचे शिक्षणही घेऊ लागले. स्वातंत्र्याच्या लढ्यात गुंतलेले असल्यामुळे ते पत्नीसोबत थोडाच काळ राहू शकले. हा तो काळ होता जेव्हा महाराज जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारत दौऱ्यावर होते. त्यांच्या राज्याभिषेकासाठी दिल्लीत दरबार भरला होता. त्या दोघांना भारताचे सम्राट आणि राणी म्हणून घोषित केले जात होते. दिल्ली दरबारानंतर व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग यांची दिल्लीत मिरवणूक काढली जात होती. या शोभायात्रेच्या सुरक्षेत इंग्रजांनीही कोणतीही कसर सोडली नव्हती. साध्या कपड्यांतील CIDचे अनेक लोक यात्रेच्या काही आठवड्यांपूर्वीच संपूर्ण दिल्लीत पसरले होते. यात्रेच्या दिवशीही सुरक्षा व्यवस्था कडक होती. 2 अधीक्षक, 2 उपअधीक्षक, 5 सार्जंट आणि 75 हेड कॉन्स्टेबल आणि 35 माउंटेड कॉन्स्टेबल सुरक्षा फळीत तैनात होते. याशिवाय 11th लान्सर्सची संपूर्ण तुकडीही तैनात करण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी वेड्या झालेल्यांना हे सर्व मान्य नव्हते. महर्षी दयानंदजींच्या विधानाशी ते सहमत होते की कोणी कितीही प्रेम आणि लाड केले तरी देशाचा राजा याच भारतमातेच्या पोटी जन्मलेला असावा. स्वातंत्र्याचे शिलेदार जॉर्ज पंचमला उत्तर देण्यासाठी एकामागून एक दिल्लीत जमले होते. मिरवणुकीत व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकण्याची योजना होती. भाई बालमुकुंद, बसंत कुमार विश्वास, अवध बिहारी, मास्टर अमीरचंद, रासबिहारी बोस असा सर्व गोतावळा दिल्लीत होता. लॉर्ड हार्डिंगची स्वारी चांदणी चौक धुलियावाले कटराजवळून जात असतानाच 2 बॉम्बस्फोट झाले. महिलांच्या गर्दीतून बॉम्ब फेकण्यात आले. बॉम्ब फेकणारे दोघेही बुरख्यात होते. थोडीशी चूक झाली आणि व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग मरता मरता वाचला, पण जखमी झाला. या बॉम्बस्फोटात बसंत कुमार विश्वास यांच्याशिवाय भाई बालमुकुंदही उपस्थित होते, जे गर्दीतून बॉम्ब फेकून निघून गेले होते. व्हाईसरॉय वाचला याचे बालमुकुंद यांना खूप दुःख झाले. म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला भाई परमानंद यांच्या कुटुंबियांकडे सोडले आणि स्वतः जोधपूरच्या राजकुमारांचे शिक्षक बनले. पुढची योजना अशी होती की लॉर्ड हार्डिंग कधी ना कधी इथे येईल आणि ते जवळून त्यांच्यावर बॉम्ब फेकून अपूर्ण काम पूर्ण करतील. चांदणी चौक बॉम्बस्फोटामागे कोणाचा हात होता हे पोलिसांना बराच काळ समजू शकले नाही. पण अखेर 16 फेब्रुवारी 1914 रोजी त्यांना अटक करण्यात आली. 1912 मध्ये चांदणी चौकात लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकल्याचा आरोप सर्वांवर होता. त्यांच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला नसला तरी ब्रिटिश सरकारने संशयावरून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. 8 मे 1915 रोजी मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद आणि मास्टर अवध बिहारी यांना फासावर लटकवण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी 9 मे रोजी अंबाला येथे बसंत कुमार विश्वास यांनाही फाशी देण्यात आली. फाशीच्या या अनपेक्षित घटनेने देशवासियांचे हक्क उसळले आणि लोकांमध्ये ब्रिटिशांबद्दलचा द्वेष अधिकच वाढला. या कथेत एक दुःख अजून बाकी आहे. भाई बालमुकुंद यांची पत्नी रामरखे यांची इच्छा होती की त्यांच्या पतीचा मृतदेह त्यांच्याकडे सोपवण्यात यावा, पण ब्रिटिश सरकारने त्यांना मृतदेह दिला नाही. त्याच दिवसापासून रामरखी यांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि 18व्या दिवशी त्यांचाही मृत्यू झाला. भाई बालमुकुंद हे दिल्ली कटात फाशी देण्यात आलेल्या प्रमुख क्रांतिकारकांपैकी एक होते. आर्य समाजाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले ते एक आगळेवेगळे योद्धा होते. भाई बालमुकुंद, मास्टर अमीरचंद, मास्टर अवध बिहारी आणि बसंत कुमार विश्वास यांच्या बलिदानाला आर्य समाजाचे शतशत नमन.